छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ। हे नाही मागे माझा व्हिडिओ का समोर पाठीमागे निघाला समोर उभा राहिला तुम्ही काय आज आम्ही इथे सर्व खोपोली शहरातल्या आहेत किंवा खालापूर तालुक्यातून हिंदू जनजागृती समिती यांच्या विद्यमाने आम्ही खोपोली शहरातल्या इतर संघटनांमध्ये काम करणाऱ्या सर्व महिला एकत्र येऊन लव जिहाद कायदा लवकरात लवकर पारित व्हावा यासाठी पूर्ण राज्यभरात जे सगळं निवेदन देण्याचं काम चालू आहे तर त्याप्रमाणेच आम्ही आज इथे ते निवेदन दिलेलं आहे। कारण आपण आकडेवारी जर बघत राहिलो की महिलांची सुरक्षा आज कितीतरी वर्ष वाढत चालले की महिला गायब होत आहेत, त्यांचा काही मागावा लागत नाहीये। तर यासाठी शासनाने लवकरात लवकर महिला जर सुरक्षा राहायला पाहिजे असेल तर तो कायदा लवकरात लवकर पारित व्हावा, त्याच्यामुळे महिला आपल्या सुरक्षित राहतील। कारण की बरेच वर्षापासून आपण म्हणतो की लव जिहाद कायदा व्हावा यासाठी प्रयत्न तर केले जात आहेत पण ते पूर्ण होत नाहीयेत आणि तो जो गायब होण्याचा जो हे आहे आकडा आहे तो दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वाढत चालला आहे आणि तो थांबवायचा असेल तो लवकरात लवकर सरकारने हा कायदा पारित करावा अशी आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। निवेदनाची मागणी म्हणजे आज जे निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना तो लव जिहाद हा कायदा निर्माण व्हावा असे एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनाचं उद्देश एवढंच आहे आमचं सर्वांचं महिलांचं आणि सर्व संघटनांचं हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून सर्व संघटना एकत्र येऊन हा निवेदन दिलं। ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात हिंदू भगिनींच्या रक्षणासाठी आणि उत्तर प्रदेशातील उत्तराखंड राज्यात लव जिहाद विरोधी कायदा झाला आहे। येत्या अधिवेशनात हा कायदा महाराष्ट्रात सुद्धा व्हावं। कारण काही वर्षापूर्वी बघा नाही अगदी पाहिलं तर बघा नाही एक श्रद्धा वालकर बघा नाही ह्या महिलेचं बघा नाही अगदी उपभोग घेऊन बायकांना त्याचे 35 तुकडे करण्यात आले आणि ते 35 तुकडे बायकांना फ्रीजमध्ये ठेवले। एवढं बायकांना म्हणजे क्रूर हत्या बायकांना होत आहेत, महिलांच्या अत्याचार होत आहेत महिलांवरती। हे अत्याचार थांबावेत त्यासाठी आज बायकांना कायद्याची गरज आहे। लव जिहाद कायदा बायकांना लवकरात लवकर शासनाने बायका निर्माण करावा अशी आमची सर्व संघटनांची हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून सर्व संघटनांची बायका नम्र विनंती आहे। बायकांना एवढं सांगू इच्छितो आणि मगाशीच खोपकर ताईंनी पण सांगितलं की बायकांनी NCRच्या अहवालानुसार 2021 ते 2019 ते 2021 3 वर्षामध्ये बलकांना 1,78,400 महिला बलकांना गायब आहेत। 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 25 पर्यंत 3,07,905 अशा महिला बेपत्ता आहेत बघा नाही। त्यांचा काही शोध लागत नाही। ह्याला कारण फक्त लव जिहाद बायका सर्व पुढे येते बघा नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे बायकांना शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने याची दखल घ्यावी आणि या अधिवेशनामध्ये बघा कायदा निर्माण करावं बायकांना एवढीच विनंती आहे।